नमस्कार मंडळी, जांभळाचा सीझन सुरू झाला आहे आणि आपण आज बघणार आहोत जांभळापासून बनवलेली काहीतरी युनिक रेसिपी. चला तर मग काय ती युनिक रेसिपी पाहूया. त्यासाठी मी जांभळं स्वच्छ अशी धुवून घेतली आणि चाकूच्या साहाय्याने त्याचा गर काढायला सुरुवात केली. व्यवस्थित असा गर काढून घेतला, कारण जांभळे कशी आतून कधी कधी किडके असतात आणि दिसत नाहीत. त्यासाठी व्यवस्थित असं चाकूच्या साहाय्याने त्याचे गर काढून घेतले. बघा मी कशी त्याचे गर काढून घेतलेले आहेत. बी जास्त घासूनही घ्यायची नाही आणि आपल्याला ती वायाही घालवायची नाही. आणि जांभळ हे अतिशय गुणकारी असते, कारण ते साखरेला म्हणजे डायबिटीससाठी तर खूप औषधी असते. मग असं नाही खाणं झालं तर निदान जांभळाचा जाम केला तर तो चपातीबरोबर खायलाही पौष्टिक असतो अगदी. बघा आता आपण आणखीन अशाच पद्धतीने आपण सगळे जांभळाचे वरचे साल काढून घ्यायचे आहे. म्हणजे वरचा सगळा गर काढून घ्यायचा आहे आणि बी बाजूला काढायची आहे. बघा आणि विशेष म्हणजे हा जाम चवीला खूप छान लागतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतो. समजा एखाद्या वेळी आपल्याला गडबडीत भाजी नाही करायला झाली तर आपण त्या मुलांना डब्यामध्ये जामही देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकतच्या जामपेक्षा ह्याची चव खूप छान लागते. अशा पद्धतीने आता मी सगळे गर काढून घेतलेले आहेत, बाजूला आणि ठेवलेले आहेत. आता तो आपण सगळा काढलेला गर आहे तो आपण बारीक करणार आहोत, म्हणजे त्याची अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो गर टाकायचा आहे. तुमच्याकडं जर मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही तो सगळा गर एकदम फिरवला तरी चालेल, पण माझ्याकडे मोठं मिक्सरचं भांडं नव्हतं म्हणून मी काय केलं, तो गर दोनदा थोडा थोडा घेऊन बारीक केला. आणि त्याला जे पाणी सुटतं ते पाणीही थोडंसं घ्यायचं आहे, म्हणजे ॲडिशनल पाणी, एक्स्ट्रा पाणी त्यात ॲड करायचं नाही. त्याच पाण्यात तो गर बारीक करून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने सगळा गर व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आणि त्याचा कलरही खूप छान येतो. आणि शेवट म्हणजे जोपर्यंत आपला जाम संपत नाही तोपर्यंत तो कलर असाच राहतो. बघा आणि ते सगळं बारीक झालेलं मिश्रण एका जारमध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला नंतर साखरेचं माप लागणार आहे. त्यासाठी तो गर मी एका भांड्यात स्टीलच्या काढून ठेवला. बघा अर्धा बाऊल माझा तो साखरेचा तो जांभळाचा बारीक केलेला गर झाला. आणि मग मी काय केलं, कढई गरम करायला ठेवली आणि तो जो गर आहे बारीक केलेला तो त्या कढईमध्ये टाकला आणि त्याच बाऊलने साखर मोजून घेतली. म्हणजे जेवढा तो जांभळाचा गर होता तेवढीच साखर घ्यायची. जर तुमचा एक बाऊल गर असेल तर तुम्ही एक बाऊल साखर घ्या. माझ्या जांभळाचा गर अर्धा बाऊल होता, मग मी अर्धा बाऊल साखर घेतली. आता बघा तो व्यवस्थित असा आपण हलवून घेणार आहोत. अगदी कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण काय होतं नाहीतर त्याची साखर तयार होते किंवा तो करपून बसतो. मग व्यवस्थित असा एकसारखा हलवून घ्यायचा. बघा आत्ता म्हणजे असं खूप पातळ असा दिसतो, पण नंतर जसा 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 तो गरम होतो तसा तसा तो अगदी घट्ट व्हायला सुरुवात होते. फक्त आपण कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. बघा किती पातळ आहे आणि नंतर बघा त्याचा थिकनेस कसा वाढत जातो आहे. अगदी 2-2, 3-3 मिनिटांनी हलवलं तरीही चालेल. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या त्या पाकाला उकळी येते, म्हणजे बघा अशा मिश्रणाला जेव्हा अशी उकळी येते त्यावेळेस कंटिन्यू ते हलवायचं आहे. आणि जे कडेला लागलेलं असतं त्या म्हणजे आपल्या पाकामध्ये साखर असते ना, त्यामुळे त्या कढईला लागलेलं असं घट्टसर होतं आणि वाया जातं आणि ते करपायला सुरुवात होते. त्यामुळं कढईच्या आसपासचं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. बघा कसा घट्टपणा येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्यावेळेस उकळील त्यावेळेस कंटिन्यू हलवून घ्यायचं, नाहीतर आपला जाम करपून जाईल. फक्त अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त आपण कशावर कॉन्सन्ट्रेशन करायचं तर पाकावरती, म्हणजे आपला जो गर आहे किंवा आपलं जे मिश्रण आहे ते करपलं नाही पाहिजे, त्यामुळे कंटिन्यू हलवून घ्यायचं. बघा आता कसा आणखीन घट्टपणा वाढलेला आहे आणि व्यवस्थित असं हलवल्यामुळं आणि अगदी आता आपला जाम 2 ते 4 मिनटात तयार होऊन जाईल. बघा आणि लहान मुलांना तर बिस्किटाबरोबर खूप हा जाम आवडतो. बघा आधीपेक्षा कसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेलं आहे. आता खूप वेळ नाही तर अगदी 2 मिनिटात आपला जाम तयार होईल. आता मी कढईच्या कडेला लागलेलं सगळं काढून घेते.
आणि जरी गॅस बंद केला तरी कढई गरम असल्यामुळे ते थोडंसं हलवत राहायचं. आता मी हा गॅस बंद करते आणि माझी कढई म्हणजे माझ्याकडे स्टीलची कढई नाही, जर्मलची कढई आहे. त्यामुळं मी ती कढई 2 मिनटं हलवून घेतलं आणि तो सगळा जो झालेलं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायला म्हणजे घेतलं. जर तुमच्याकडे स्टीलची कढई असेल तर तुम्ही थोड्या वेळ तसंच ठेवलं तरीही चालेल. पण माझ्याकडे स्टीलची कढई नव्हती. मग मी ते जो बाऊल होता त्याच्यातच ते सगळं मिश्रण काढून घेतलं आणि जेव्हा ते मिश्रण थंड होईल तेव्हा एका काचेच्या जारमध्ये म्हणजे जसा आपला आयता जाम भेटतो ते त्या तसल्या भरणीमध्ये भरून ठेवायचा. लहान मुलांना तर खूप आवडतो. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा माझी नवीन रेसिपी येईल तेव्हा तुमच्या फोनची घंटी नक्की